लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनीला आर्यावर आणखीही संशय असतो. त्यामुळेच खरं तर तिने इथे आर्याचा लॅपटॉप चेक केलेला असतो आणि दुसऱ्या बाजूला रम्याच्या कारस्थानामुळे आर्याला काव्य आणि जीवाचं प्रेम प्रकरण कळलेलं असतं आणि याचाच ती फायदा करून घेणार असते. त्यामुळे ती फार खुश असते. आता सुरुवातीला आपण पाहत असतो की मानने इथे आर्याला प्रसाद देत असते की माझ्या मैत्रिणीने पुष्पाने हा प्रसाद आणलेला आहे, तू घे असं म्हटल्याबरोबर आर्या डावा हात करते. त्यावर इकडनं माननी म्हणत असते, अगं आर्या असं काय करतेस, उजवा हात करायचा असतो प्रसाद घ्यायला असं म्हटल्याबरोबर आता इथे आर्या जीवा आणि नंदिनीच्या तोंडाकडे पाहतच असते. ह्या दोघांना तर फार टेन्शन आलेलं असतं. आर्या आता मुद्दाम त्यांना भीती दाखवत असते. ती मुद्दाम उजवा हात समोर करते तेव्हा इकडनं नंदिनी तिचा हात थांबवते आणि माननीला म्हणत असते, आई थांबा मी तिला भरवते असं म्हणून तो प्रसाद घेते आणि आर्याला भरवत असते. इकडनं हे सगळं काही मिथुन काका आणि घरचे पाहतच असतात. मिथुन काका म्हणत असतात, अरे वा वहिनी बघितलं का, किती प्रेम आहे बहिणी बहिणीमध्ये, आय लाईक धिस असं म्हटल्याबरोबर हे आर्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला होता. इकडनं आर्या म्हणत असते, बरं मी निघते आता. त्यावर माननी म्हणते, अगं जेवण करून जा की, नाहीतर आईस्क्रीम तरी खा. मात्र आर्या काही खायला तयार नसते. आता ती रागरागच तिथून निघून जाते. जीवा आणि नंदिनीला इथे फार टेन्शन आलेलं असतं. हे सगळं काही आर्याचं वागणं इथे रम्याच्या बरोबरच लक्षात आलं. रम्या तिच्या प्रत्येक हालचालीकडे बरोबर लक्ष देऊन असते. माननीला सुद्धा लक्षात आलेलं असतं. माननी म्हणत असते, काय रे जीवा नंदिनी, या आर्याला काय झाले. त्यावर जीवा विषय बदलतो आणि म्हणत असतो, तुमच्या सगळ्यांचं काय चाललंय, आम्हाला सोडून तुम्ही आईस्क्रीम खाताय. त्यावर माननी म्हणते, अरे घे बाबा माझी घे तू. आता जीवा माननीची आईस्क्रीम घेतो तेव्हा माननीला तो टॅटू दिसतो बाबा नावाचा. तेव्हा माननी म्हणते, काय रे काय काढलंस, टॅटू काढलंस का, दाखव बरं इकडे असं म्हणून जीवा सगळ्यांनाच टॅटू दाखवत असतो. आता सगळ्यांनाच तो टॅटू फार आवडलेला असतो. इकडनं पार्थ म्हणत असतो, अरे वा मस्तच की, छान काढलंय की बाबा नावाचं टॅटू. नंदिनी तुम्ही सुद्धा काढून घ्या, तुम्ही दुसऱ्या हातावर काढा म्हणजे समोरासमोर हात आले की आई बाबा स्पष्ट दिसेल असं म्हटल्याबरोबर नंदिनीला इकडे टेन्शन आलेलं असतं. इकडे रम्याचं मात्र बरोबर त्या आर्याकडे लक्ष असतं. ती लगेच आता बाहेर जाणार आहे बरं का. इकडे दुसऱ्या बाजूला आर्या बाहेर आलेली असते. बाहेर तर आलेली असते मात्र तिच्या डोळ्यात पाणी असतं. गाडीत येऊन बसते आणि त्या टॅटूकडे पाहत असते. तो टॅटू जेव्हा पाहते तेव्हा मात्र नंदिनीचे सगळे शब्द तिला आठवत असतात. या टॅटूसारखंच मनावर कोरून घे की बाळाची आई नंदिनी आहे आणि डोक्यात जर शिरत नसेल तर हा टॅटू लिहून घे, बाळाची आई नंदिनी आहे म्हणून. हे सगळं काही नंदिनीचे शब्द तिला आठवत असतात. ती तिथलाच टिश्यू पेपर घेते आणि रागातच ते सगळं काही पुसत असते. आता ती गाडी सुरू करते आणि लाईट ऑन होते तेव्हा मात्र समोरून रम्या आलेली असते. जेव्हा आर्या रम्याला पाहते ती पडदिशीन तो टॅटू लपवण्याचा प्रयत्न करते आणि डोळे पुसण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते. हे सगळं काही नोटीस केलेलं असतं ते म्हणजे रम्याने. आता रम्या येते आणि तिच्या शेजारी गाडीत येऊन बसते. आल्याबरोबर आर्या तर तिच्याकडे पाहतच असते. रम्या म्हणत असते, काय गं काय पुसत होती. त्यावर इकडनं आर्या म्हणत असते, आधी तू मला सांग रम्या, माझ्या गाडीसमोर अशी भूतासारखी येऊन का उभा राहिलीस. त्यावर रम्या म्हणते, मला काहीतरी तुला विचारायचंय. काय विचारायचंय, मी डायरेक्ट मुद्द्यावरच येते ना. असं म्हटल्याबरोबर आता रम्या डायरेक्टच तिला विचारते, काय गं तू जीवानंदिनीच्या रूममधून तनतन करीत बाहेर का आली होतीस आणि खाली आल्याबरोबर तू माननी मामींना काहीतरी सांगणार होतीस. तेव्हाच मात्र नंदिनी आली आणि तुझा हात धरला. तुला काही सांगायचं होतं का मामींना आणि ते नंदिनीने तुला सांगून दिलं नाही. काय चाललंय नेमकं तुमच्या तिघांचं असं स्पष्टच रम्याने विचारलेलं असतं. आता आर्यासुद्धा तिला स्पष्टच उत्तर देते. ती म्हणत असते, हे बघ तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी काही बांधील नाही आणि तुझं काय चाललंय नेमकं, दुसऱ्याच्या पर्सनल आयुष्यात तू काय एवढी ढवळाढवळ करतेस, स्वतःचं बघ ना. असं म्हटल्याबरोबर इकडनं रम्या म्हणत असते, अगं आर्या शांत हो, एवढी कशाला चिडचिड करतेस, तुझ्या पोटात बाळ आहे ना, मग एवढी चिडचिड करणं बरं नाही बरं का. हे बघ मला तुझी काळजी वाटली म्हणून मी आले आणि तू जरी मैत्रीचा हात पुढे केला नसला तरी सुद्धा मी मैत्रीचा हात पुढे केलाय बरं का. आता हा रम्याचा डाव आहे बरं का. तिला तिच्या हातावर काहीतरी आहे याचा संशय आलेला असतो. त्यामुळेच हे सगळं काही ती करत असते. इकडनं आर्या म्हणत असते, मी जर हात मिळवला तर तू गाडीच्या बाहेर जाशील. रम्या म्हणत असते, हो जाईल की. असं म्हटल्याबरोबर लगेच ही आर्या हात पुढे करते आणि ते तिला हात मिळवत असते. जेव्हा ती हात मिळवते तेव्हा मात्र ह्या रम्याने तिचा हात वळलेला असतो आणि तो टॅटू तिला पाहायचा असतो. तिला ते दिसलेलं असतं. त्यामुळे ती पडदिशीन म्हणते, काय ग आर्या तू टॅटू काढलास. असं म्हटल्याबरोबर पडदिशीन आर्या हात मागे घेते आणि लपवत असते. इकडनं रम्या म्हणतच असते, काय आर्या कसला टॅटू काढलास,
काय नेमकं काढलं सांग की ग आर्या. आर्या मात्र गप्प बसलेली असते. रम्याचं इकडनं विचारणं सुरूच असतं. आर्याला इकडे टेन्शन आलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला जीवा त्यांच्या बेडरूममध्ये असतो. मात्र आज घडलेला प्रकार सगळा काही त्याला आठवत असतो. नंदिनीने कशा प्रकारे आर्याला खडसावून सांगितलं की या पोटातल्या बाळाची आई नंदिनी आहे आणि तिच्या हातावर जे काही लिहिलं ते सगळं काही त्याला आठवत असतं आणि आर्याने जे काही स्पष्टीकरण दिलं ते सुद्धा आठवत असतं. तितक्यातच इकडनं नंदिनी आलेली असते. नंदिनी आल्याबरोबर जीवा म्हणत असतो, हे बघ नंदिनी, खरं तर आज आपलं फार चुकलं का, आपण फारच त्या आर्याशी रूडली वागलो का, असं म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, असं काय करताय जीवा, म्हणजे तुम्हाला आणखीसुद्धा वाटतंय की आपलंच चुकलंय म्हणून, ती कशी वागली हे कसं विसरलात तुम्ही. त्यावर जीवा म्हणत असतो, हे बघ नंदिनी, ती कशी चुकीची वागली यापेक्षा आपण कसे रिॲक्ट झालो हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण की आपलं बाळ तिच्या पोटात आहे. इकडनं नंदिनी म्हणत असते, पण जीवा तुम्ही असे कसं काय बोलू शकतात. जीवा म्हणत असतो, नंदिनी तुझ्यासोबत राहून मी शांत झालोय, पण तू जास्तच चिडचिड करायला लागलीस असं नाही वाटत तुला. म्हणजे मी त्या आर्याच्या पुढे हात जोडून तिला शांत केलं, पण मात्र तू परत बोलून आणि सगळं बिघडवलंस. आणि तिने जर खाली जाऊन सगळं सांगितलं असतं तर आपल्याला किती महागात पडलं असतं. मला काय वाटतं नंदिनी माहिती आहे, आपल्याला तिची जास्त गरज आहे, त्यामुळे तिच्या कलानेच आपण घेऊया आणि तसेच वागूया असं म्हणून जीवा झोपी जात. इकडे मात्र नंदिनीला जीवाचं बोलणं सुद्धा पटलेलं नसतं आणि आर्याचं वागणं सुद्धा तिला पटत नसतं. तिला आणखीही आर्यावर संशयच असतो. इकडे दुसऱ्या बाजूला रम्या आर्याला विचारत असते, काय गं टॅटू आहे का तुझ्या हातावर, दाखव की. असं म्हटल्याबरोबर आर्या म्हणत असते, तू वेडीस का गं, मी गरोदर आहे आणि टॅटू कसा काढेल, जरा तरी सेन्सिबल प्रश्न विचार की. रम्या म्हणत असते, अगं मला टॅटूसारखं दिसलं म्हणून विचार, टॅटू नाही तर काय ग दुसरं आर्या, दाखव की. असं म्हटल्याबरोबर आर्या जरा चिडते आणि म्हणत असते, ते पर्सनल आहे आणि तू इथून गेलीस तरी चालेल बरं का. असं म्हटल्याबरोबर आता रम्या गाडीतून तर उतरायला लागलेली असते, पण मात्र हळू आवाजात म्हणत असते, कदाचित जीवा द लवर बॉय सारखा टॅटू काढला असेल असं मला वाटलं. आता आर्याने हे ऐकलेलं असतं. आर्या म्हणत असते, काय म्हटलीस तू, जीवा द लवर बॉय सारखा टॅटू म्हणजे काय म्हणायचं होतं ते तुला. त्यावर रम्या म्हणते, काही नाही गं, पर्सनल आहे, जाऊ दे मला. त्यावर इकडनं जी काही आर्या असते ती लगेच गाडी लॉक करते. आता रम्या म्हणत असते, काय गं लॉक का केलीस, अगं जाऊ दे की मला. आर्या म्हणत असते, तू जीवाबद्दल काहीतरी बोललीस ना, काय बोलत होतीस सांग की. रम्या म्हणत असते, सांगते पण तुला जीवाच्या भूतकाळाबद्दल एवढं ऐकून घेण्यात काय इंटरेस्ट आहे, सांगते तुला एक मैत्रीण म्हणून सांगते. आर्याला मात्र इकडे फार उत्सुकता असते हे सगळं काही ऐकण्याची. रम्या म्हणत असते, हे बघ आज जीवाने बाबा नावाचा टॅटू काढला ना, तुला माहिती आहे ना. आर्या म्हणत असते, नाही मला नाही माहिती आहे. आता इकडनं रम्या म्हणत असते, अगं तसाच टॅटू जीवाने एकेकाळीसुद्धा काढलेला होता, तो सुद्धा मुलीचा. आणि तो टॅटू कुठे काढला होता माहिती आहे का, अगदी हृदयाच्या जवळ. असं म्हटल्याबरोबर इकडनं आर्या म्हणत असते, काढला असेल नंदिनीचा. असं म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते, काय नंदिनीचा नाही गं, दुसऱ्याच मुलीचा. काय दुसऱ्या मुलीचा, कोणत्या मुलीचा, अगं काव्याचा. असं म्हटल्याबरोबर इकडनं आर्याला तर धक्काच बसतो. आर्या म्हणत असते, काय काव्याचा म्हणजे आपल्या काव्याचा. रम्या म्हणत असते, आपल्या नाही तुमच्या काव्याचा. त्यावर आर्या म्हणत असते, नाही गं, म्हणजे जन्मजे काव्याचा टॅटू का काढेल, त्यांच्या दोघांचा काय संबंध आहे. इकडनं रम्या म्हणत असते, प्रेम संबंध. आता इकडे आर्याला तर धक्काच बसत असतो हे सगळं काही ऐकून. इकडनं रम्या म्हणत असते, अगं हो, जीवा आणि काव्याचं अफेअर होतं हे कळल्यानंतर तर इकडे आर्याला धक्का बसलेला असतो. अक्षरशः तिने तोंडावर हात ठेवलेला असतो, तिला काही कळत नसतं नेमकं हे काय चाललंय. त्यावर इकडनं रम्या म्हणत असते, अगं एकदम सॉलिड प्रेम होतं त्यांच्या दोघांचं, मग काय क्रॉस मॅरेज झालं. आणि जो जीवा एकेकाळी काव्यावर तुटून प्रेम करायचा तोच आता नंदिनीवर प्रेम करतोय, असं हे सगळं काही रम्याने आर्यासमोर सांगितलेलं असतं. आर्याला तर इकडे फार मोठा धक्का बसलेला. आता इकडे दुसऱ्या बाजूला रम्याचं तर काम झालेलं असतं. तिने अंधारात मारलेला तीर बरोबर निशाण्यावर लागलेला असतो, त्यामुळे ती तिथून निघून गेलेली असते. ती निघून गेल्यानंतर मात्र इकडे आर्याला तर स्पष्ट झालेलं असतं की जीवा टॅटूचा विषय का बदलत होता. त्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात आणि तिला हसायला येत असतं. ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, म्हणजे जन्मजयने नंदिनीच्या आधीसुद्धा प्रेम केले आणि ते सुद्धा काव्यावर, असं म्हणूनच ती हसायला सुरुवात करत आणि परत म्हणत असते, हा देवाचा तर काही इशारा नसेल ना, म्हणजे ही रम्या बाहेर येणं, तिने जीवाबद्दल मला सगळं सांगणं, काय चाललं हे सगळं, हे खरं तर होणार नसेल ना. म्हणजे जन्मजयने कुणावर तरी प्रेम केले आणि ते सुद्धा काव्यावर, तो काव्याच्या प्रेमातून बाहेर येऊन नंदिनीवर प्रेम करू शकतो, तर नंदिनीच्या प्रेमातून बाहेर येऊन तो आर्यावर सुद्धा प्रेम करू शकतो नाही, करेल तो. जन्मजय आर्याच्या प्रेमात पडेल आणि ही नंदिनी तोंडावर पडेल. आज भल्या तोऱ्यात नंदिनी तू माझ्या हातावर हा टॅटू लिहिलास,
पण एक दिवस असा येईल की मी तुझ्या हातावर टॅटू लिहील की जन्मजय आर्याचा आहे आणि तो फक्त आर्याचाच राहणार, असं म्हणून ती हसायला सुरुवात करत असते. आज आर्या फार खुश असते कारण की एवढा मोठा भूतकाळ तिला कळलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला सकाळ झालेली असते आणि नंदिनी किचनमध्ये असते. आता ती खरं तरी ते चिंच भिजवत असते आणि ती चिंच चाकसुद्धा असते. आता नंदिनीचं हे सगळं काही फक्त दाखवण्यासाठी असतं. तितक्यातच इकडनं माननी आलेली असते. माननी आल्याबरोबर आता नंदिनी पडदिशीन तो हात खाली करते. माननी म्हणत असते, अगं असं काय करतेस, खा की, त्यात काय एवढं, अगं मला तर वाटलं होतं तुला कुठलेही डोळे लागत नाहीत पण तुला तर लागतात की गं, असं म्हटल्यानंतर आता इकडनं जी काही माननी असते ती ते तिच्या पोटाला अंगारा लावत असते आणि तिला सुद्धा अंगारा लावत असते आणि तिला म्हणत असते, काय नेमकं आज काय बेत तरी काय आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, अहो काही नाही, चिंचगुळाची आमटी आणि बटाट्याच्या काचऱ्या. आता हे सगळं काही बोलणं सुरू असतं तितक्यातच इकडनं काव्य आलेली असते. काव्य म्हणत असते, काय रे बाबांनो, तुम्ही नका रे असा सगळा बेत करत जाऊ. मग हे सगळं काही खाऊन मला रूममध्ये जाऊन AC सुरू करून झोपावं असं वाटतं, पण मला आता झोप परवडणार आहे का. त्यावर माननी म्हणत असते, काव्या तू अजिबात काळजी करू नको. काय आहे ना, मी देवाकडे नवसच बोलले की 16 ऑगस्टचा जो काही पेपर आहे ना तो माझ्या लेकीचा पेपर अगदी उत्तम जाऊ दे, तिला चांगल्या मार्काने पास करू दे. त्यावर काव्या मुद्दाम म्हणत असते, मला ना एक गोष्ट कळतच नाही या आयांची, म्हणजे मी जे पेपरमध्ये लिहिणार आहे त्यावरनं ठरणार ना की मला चांगले मार्क पडणारच का नाही. या देव काय करणार आहे बरं. माननी म्हणत असते, आईची चेष्टा करतेस का, आता तू सुद्धा आई होणारच ना, मग मी तुला बघतेच, बाळासाठी देवाकडे नवस मागितला ना मी तुला चांगलंच बघते, असं माननी तिला चेष्टातच बोलत असते. आता माननी म्हणत असते, आईवरनं आठवलं नंदिनी, तुझ्या आईंना बोलून घे बरं, काय ना मोठ्या सुनबाईंचे डोळे जेवणत ना, मग जरा प्लॅनिंग करावी लागेल, असं म्हटल्याबरोबर इकडनं काव्या म्हणत असते, मला काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे नंदिनी ताईला आणि मला एकत्र दिवस गेलं ही चांगली गोष्ट आहे, पण आमच्या तारखी वेगळ्यात ना, आमच्या जर तारखीसुद्धा सेम असत्या तर आम्ही एकत्र चोरवटी डोह्या जेवण सगळं एकत्रच केलं असतं. माननी म्हणत असते, नको गं बाई नको, अगं नात्यातले काय देशमुखांचं काय चाललंय, म्हणजे मुलांची लग्नसुद्धा एकत्र केली आणि बाकीचे आता कार्यक्रमसुद्धा एकत्र, नको नको, वेगळीच मजा चांगली आहे, असं म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, एक बरे म्हणजे आमच्या डिलिव्हऱ्या होऊन जातील, आमचे बाळसुद्धा येतील, त्यानंतर कुठे आर्याची डिलिव्हरी होईल, ते तरी बरे बाई, असंही ते काव्या म्हणत असते. आता नंदिनी विषय बदलते आणि म्हणत असते, मी आईला कॉल करते, असं म्हणून तिथून निघून जाते. इकडे माननी काव्याला आणि काव्याच्या पोटालाही ते अंगारा लावत असते. इकडे दुसऱ्या बाजूला रम्या आणि वसूचा बुद्धिबळाचा खेळ सुरू असतो. इकडे रम्याने वसूला हरवलेला असतं, त्यामुळे वसूची चिडचिड होत असते. तेव्हा इकडनं रम्या म्हणत असते, अगं आई असं काय करतेस, तू जरी हरली असशील ना तरीसुद्धा आपण एकाच टीममध्ये आहोत, त्यामुळे कशाला काळजी करतेस एवढी. त्यावर वसू चिडतच म्हणत असते, काय टीम, काय करतोय आपण टीम बनवून तरी सांग ना, त्या काव्याची एक्झाम आली सुद्धा जवळ, अगं 16 ऑगस्ट कितीसा लांब राहिलाय असा आणि आपण बसलो इथे बुद्धिबळाचा खेळ खेळत, काय करतेस तू. त्यावर रम्या म्हणत असते, आई तुला काय वाटतं गं, म्हणजे मी असं खेळत बसले म्हणजे माझं कुठेच लक्ष नाही का. अगं त्या काव्याला कसं मेंटली डिस्टर्ब करायचं याची प्लॅनिंग माझी ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्या आर्याला कसं मी काल पकडलं, असं म्हटल्याबरोबर वसू म्हणत असते, ते आर्याचा यात काय संबंध. त्यावर रम्या म्हणत असते, अगं संबंध, चांगला संबंध आहे की, असं म्हटल्याबरोबर वसू तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहते. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनीने शारदाला कॉल केलेला असतो आणि काव्याचं डोळे जेवण आहे हे सांगितलेलं असतं. शारदा म्हणत असते, काय काव्याचं डोळे जेवण. त्यावर नंदिनी म्हणत असते, अगं हो, येत्या 2-3 दिवसातच करायचं असं ठरवले आणि त्यामुळेच आईने तुला बोलावून घेतले. आता हे ऐकल्यानंतर शारदाला टेन्शन येतं. शारदा शांत होते. त्यावर नंदिनी म्हणत असते, काय झालं आई, तू काय येत नाहीस इकडे, 2 महिन्यात हल्ली 2-3 वेळेस आलीस. शारदा म्हणत असते, कसं यायचं नंदिनी सांग ना, तिथे आलं की माझं लक्ष तुझ्या पोटाकडे जातं आणि मला टेन्शन येतं, घरच्यांसमोर हसायचं नाटक करायला लागतं, अपराधीपणासारखं वाटतं गं मला. त्यावर नंदिनी म्हणत असते, आई मला समजते, पण तू काळजी करू नको, आता फक्त 2 महिने राहिलेत, काव्याची एकदा डिलिव्हरी झाली की सगळं सत्य मी स्वतः माझ्या तोंडाने सांगेल, सरोगसीचं सुद्धा आणि मिसकॅरेजचं सुद्धा. हे सगळं काही नंदिनी शारदाशी बोलत असते आणि आजचा एपिसोड इथेच संपला. पुढील भागाचे अपडेट थोडक्यात जाणून घेऊया. आपण पाहत असतो की इकडे नंदिनी आर्याच्या घरी गेलेली असते. ती म्हणत असते की वेळ भेटलाय तर आता सगळं काही तपासून घेते, असं म्हणून ती आता आर्याच्या लॅपटॉपकडे जात असते. इकडे दुसऱ्या बाजूला रम्याला आर्यावर चांगला संशय आलेला असतो. ती वसूला म्हणत असते, या आर्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे, ती आर्या असं काहीतरी लपवते, ते खरं तर जीवा नंदिनीच्या रिलेटेड आहे, असंही ते रम्या वसूला म्हणत असते. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही नंदिनी असते ती आर्याचा लॅपटॉप पाहत असते. आता तिच्या पुढे असं
काहीतरी सत्य आलेलं असतं, त्यामुळे ते नंदिनीला धक्का बसलेला असतो. नेमकं ते सत्य काय आहे ते तर आपल्याला उद्याच कळेल, त्यामुळे उद्याचा भाग अजिबातच मिस करू नका. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्य असते ती माननीशी बोलत असते. ती म्हणत असते की आई, म्हणजे मी जशी माझ्या बाळाशी बोलते तशी नंदिनी ताई कधी तिच्या बाळाशी बोलत नाहीये, म्हणजे तुम्ही तरी पाहितलं का? असं म्हटल्यानंतर इकडे माननीसुद्धा काव्याकडे पाहतच राहते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम.